जय शिवराय पब्लिक. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या अजून एका अशा व्लॉगमध्ये. कालचा दिवस जरा वेगळा होता. त्या दिवशी मला काही व्लॉग शूट नाही करता आला. बड्डे होता बट कुठं जाता नाही आलं. बिकॉज तुम्हाला आधीच्या टाईमला सांगितलं होतं की बड्डे रिलेटेड काही नाही आहे. बट त्यामुळं काय झालं नाही. कालचा दिवस जरा समजून घ्या. आज आपण आलेलो आहे पुण्याला. आज जरा आपण अशी एक प्लेस शूट करणार आहे की ज्या प्लेस रिलेटेड पुण्यातल्या लोकांनी ऐकलं असणार, काही लोकांनी नसेल ऐकलं, बट तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते ऐकायला भेटणार आहे. त्याची कथासुद्धा समजणार आहे, त्याचा इतिहासही कळणार आहे. ती पौराणिक आणि ऐतिहासिक जागा आहे. गणपती बाप्पा रिलेटेडच आहे. त्या रिलेटेड थोडीशी मस्त अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला कळेल. तर बने रहिये या ब्लॉगमध्ये, मजा येणार आहे. लेट्स गो. आणि आपल्यासोबत अजून एक बांधिलकीचा मेंबर जॉईन झालेला आहे. ते पुढे दाखवतोस तुम्हाला कोण येतो. मस्त रेनकोट वगैरे घालून तुमचा भाऊ तयार आहे. बिकॉज पुण्यामध्ये पाऊस चालू आहे. लेट्स गो. सो गाईज, जसं तुम्हाला सांगितलं आपल्यासोबत एक बांधिलकी मेंबर जॉईन होणार आहे. जोशी साहेब नमस्कार. 32 शिराळा नाद निराळा 32 शिराळा 25. चला भेटूया पुढे डायरेक्ट मंदिरात. लेट्स गो. सो गाईज, तुम्ही जसं बघितलं आधीच्या फ्रेममध्ये आपण पोहोचलेलो आहे मोरया गोसावी. त्याबद्दलचा इतिहास आपण अजून जाणून घेऊया. माझ्या माहितीस्तव ही मूर्ती स्वयंभूच आहे. ही मूर्ती महासंत मोरया गोसावी यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी ही साकारलेली आहे. त्यामुळं तो एक इतिहास मला माहिती आहे. तर अजून त्याबद्दलची खरी काय कथा आहे, तर आपण अजून इथल्या कुठल्या प्रशस्त वगैरे जे मिळाले किंवा मग तशांकडनं ती जाणून घेऊया. अदरवाईज मी ती व्हॉइस ओव्हर लावून देईल. जर इथं कोणी सापडलं नाही तर ती मी व्हॉइस ओव्हर लावून देईल. ठीक आहे, भेटूया पुढे. किरण हा, मग त्यांनी स्टोऱ्यांचा सांगितलं आधी हे असं झालं, तसं ते झालं, त्यानंतर ते आगीमध्ये बसले. गणपती बाप्पा ते त्यांच्या गृहस्थाश्रमाचा स्वीकार, चिंता म्हणून प्रसन्न झाले. आशीर्वाद दिला की मला तुझ्या पुढे जन्म घ्यायचा. जसं तुम्ही बघू शकता इथं वातावरण एकदमच शांत आहे, त्यामुळे काही मोठ्याने बोलता येत नाही आहे. बट इथे त्यांनी प्रत्येक याच्या कथा वगैरे अशा सेपरेट लावलेल्या आहे, सिरियल वाईज. म्हणजे की आता कुठले आधी घडले, कुठले नंतर घडले, त्या ऑर्डरनी त्या पूर्णपणे यांनी अशा कथा दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते खूप छान आहे की म्हणजे ते एक ह्युमन टेंडन्सी असते की बाबा याच्यानंतर ते झालं, त्याच्यानंतर ते झालं, ते इझिली डोक्यामध्ये जातं. त्या वेमध्ये इथे त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि ते एकदम भारी वाटतं. इंटरेस्टिंग वेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे माणसानं त्यामध्ये कळावं की आकर्षण व्हावं त्याचं की काय झालं नेमकी, ह्याच्या पुढे काय झालं असेल, याच्या पुढे काय झालं असेल, ते जे असतं ना त्या टाईपमध्ये केलेलं आहे. मस्त आहे, पॉझिटिव्ह वाईब आहे. ऑरा तर खतरनाक ऑरा. हे गणपतीचं मंदिर हे पिंपरी चिंचवडमध्येच येतं. चिंचवड गावात येतं हे, प्रॉपर चिंचवड गावामध्ये येतं हे. तुम्ही गुगलवरती टाकलं ना मोरया गोसावी चिंचवड, ते डिरेक्टली तुम्हाला ह्या लोकेशनवर घेऊन एकदा व्हिजिट करण्यासारखं खरंच. त्याचा इतिहास वगैरे तुम्हाला अजून जाणून घ्यायला येईल. बघू त्याच्याबद्दल. जसं आम्ही आधी बोललो की कोणी विश्वस्त किंवा कोणी भेटतं का ते मंडळाचे कार्यकारी अधिकारी, तर त्यांच्याकडनं आपण अजून इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करू. याची सो गाईज, आपण इथं आलो होतो. जसं तुम्हाला सांगितलं की कोणी विश्वस्त वगैरे कोणी असं भेटलं तर त्यांच्याकडनं अजून अधिक माहिती जाणून घ्या. बट तसं काही इथं भेटले नाही ते. बट त्यांचे म्हणजे मोरयांचे आपल्याला 14वे वंशज भेटले, स्वप्नील देव. त्यांनी आपल्याला 1-2 रेफरन्स दिलेले, म्हणजे जसं त्यांचा पॉडकास्ट रिलीज झालेला आहे आणि त्यांची एक वेबसाईट पण आहे मंदिराची, तर त्यावरती सर्व इन डिटेल आहेत म्हणे. तर आता त्या डिटेलच्याच आधारे मी व्हॉइस ओव्हर देऊन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. काही प्लस मायनस झालं तर
त्या रिलेटेड मी डिस्क्रिप्शनमध्ये अजून ॲड करूनही देईल. बट मी आधीच माफी मागतो जर माझ्याकडनं जर काही प्लस मायनस डिलिव्हर करायचा प्रयत्न झाला किंवा मग ते डिलिव्हर झालं सॉरी, तर त्यासाठी मी आधीच माफी मागतो. मी एक छोटासा प्रयत्न करते की ज्या गोष्टी फक्त त्यांच्या मंडळाच्या ट्रस्टीजला माहिती आहे त्या गोष्टी 4 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये मी चुकूही शकतो कारण की माझा हा पहिला प्रयत्न आहे. असे प्रयत्न मी अजून करेल. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये सांगा. त्या रिलेटेड आपण अजून इन डिटेल 4 लोकांना सांगूया. सो या भेटूया पुढे. मी काय होतं काय नाही बघूया. लेट्स गो. श्री मोरया गोसावी यांच्याकडे 8 सर्वोच्च दैवशक्ती होत्या. त्यानंतर लवकरच श्री मयुरेश्वर एका दिव्य दर्शनात प्रकट झाले आणि म्हणाले, प्रिय मोरया, आता तुम्ही पवना नदीच्या काठावरील चिंचवड ह्या गावी जावे आणि दर महिन्याला विनायक चतुर्थीला मोरगावाला जे यावे. गणेशाच्या आज्ञेनुसार मोरया चिंचवडला आले आणि ताथवडे येथील केजूबाई मंदिरात राहिले. दर महिन्याला श्री मोरया गोसावी महाराज चिंचवडवरून मोरगावाला तीर्थयात्रा करू लागले. नंतर थेऊरच्या श्री चिंतामणीच्या आज्ञेनुसार श्री मोरया महाराजांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. एकदा पावसाळ्यात चतुर्थीला सर्व नद्या ओलांडून चिखल तुडवत श्री महाराज मोरगावाला पोहोचले. पण मंदिराचे दरवाजे बंद करून पुजारी निघून गेले. खूप प्रयत्न करूनही मी माझ्या प्रिय मयुरेश्वराला पाहू शकत नाही या वस्तुस्थितीमुळे ते दुःखी झाले. श्री मोरया गोसावी महाराज डोळ्यात अश्रू घेऊन तारती वृक्षाखाली बसले. मोठ्या दुःखाने त्यांनी मयुरेश्वराची स्तुती केली. तुझी भेटीची बहु आस रे मोरया, देखिता बहुत झाले रे दिवस रेस मोरया. म्हणजे मी तुम्हाला भेटण्याची आशा करतो. मी तुम्हाला पाहून बराच काळ लोटला आहे. या आव्हानानंतर मयुरेश्वर प्रसन्न झाला आणि मोरया गोसावींसमोर हजर झाला. तो म्हणाला, मला न पाहिल्याबद्दल तू दुःख का सहन करतो आहेस? तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. आम्ही एक आहोत. अरे प्रिये, तू आता वयस्कर झाला आहेस. आता मोरगावाला जाण्याची गरज नाही, कारण मी तुझ्यासोबत चिंचवडला येत आहे. दुसऱ्या दिवशी करा नदीत सूर्याला अर्घ देत असताना श्री मोरया गोसावी महाराजांनी त्यांच्या हातात तांडला स्वरूपात मयुरेश्वराची मूर्ती दिली आणि आकाशातून आवाज आला, प्रिय मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला असा आशीर्वाद देतो की भविष्यात लोक माझ्या नावानंतर लगेचच तुझे नाव घेतील. तेव्हापासून लोक मंगलमूर्ती मोरया नावाचा जय जयकार करतात. सो यस गाईज, अशा प्रकारे मी माझा थोडासा प्रयत्न केलेला आहे की तुमच्यापर्यंत श्री मोरया गोसावी यांची माहिती पोहोचवण्याचा. आणि मी ही सर्व माहिती वेबसाईटवरनं घेतलेली आहे त्यांच्या, म्हणजे श्री स्वप्नील देव यांच्याशी मी बोललो. त्यांच्याकडनं थोडी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या रिसोर्सेसपैकी थोडा बहुत ट्राय केला. तरी माझ्याकडनं काही चुकलं असेल तर सॉरी. आणि मी अजून डिटेलसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंकही ॲड करतो आहे. आणि त्या स्वप्नील सरांचा मी एक पॉडकास्ट पण त्यांचा शूट झालेला आहे मोरया गोसावीवरती. मी त्याची यूट्यूब लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे. सो या धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघितला असेल किंवा मग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच टाईपचे व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम.